उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का? एक म्हण आहे, बाजारात तुरी अन असो. अजून कशातच काही नाही आणि उद्धव ठाकरे गल्ली ते दिल्ली मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा म्हणत फिरतात. त्यांना कुणीच हो म्हणत नाही. अगदी दिल्लीतही त्यांना गोल गोल फिरून परत पाठवून देण्यात आलं. काय कारण आहेत? महाविकास आघाडीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करायचं नाहीये. पहिलं कारण, उद्धव ठाकरेंनी स्वतःच ठरवलं की सत्ता येणार आणि मुख्यमंत्रीही ते स्वतःच होणार. पण कशाच्या बळावर? तर आतापर्यंत आलेल्या ढीगभर सर्वेंच्या बळावर आणि लोकसभेच्या निकालाच्या भरोशावर. पण आजपर्यंतचा इतिहास आहे, सगळेच सर्वे खरे ठरत नाहीत आणि लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होत नाही. त्यामुळे बाजारात तुरी अन जाऊ द्या. दुसरं कारण, समजा ज्या सर्वे आणि लोकसभेच्या निकालाच्या हवाल्यावर उद्धव ठाकरे स्वतःच्या मुख्यमंत्री पदाचे इमले बांधत आहेत, ते गृहीत जरी धरले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तरी काँग्रेसला जास्त जागा मिळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री पदापासून आणि सत्तेपासून वंचित असलेली काँग्रेस मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंच्या हातात सहजासहजी देईल अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे, पहिला आमचा विषय नाही. तिसरं कारण, शिवसेनेला आमदार खासदार फुटीचा मोठा इतिहास आहे. सत्ता नसताना छगन भुजबळांपासून ते नारायण राणेंपर्यंत अनेकांनी बंड करून शिवसेना सोडली आणि फोडली. पण सत्ता नसताना खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आपल्या 40 आमदारांचं मंत्र्यांचं मन ओळखू शकले नाहीत. हा मुद्दा त्यांच्या विरोधात जातो. त्यामुळे जे सत्ता असताना पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहावीत का, हा प्रश्नच. चौथं कारण, उद्धव ठाकरेंना पक्षीय राजकारण समजत असेलही पण संसदीय राजकारण समजत नाही, हे त्यांनी स्वतःच दाखवून दिलंय. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर विधान भवनात येऊन उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. त्याऐवजी जर बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला ते सामोरे गेले असते तर कदाचित शिंदेंचं बंड फसलं असतं. पण मित्रपक्षांना न विश्वासात घेता थेट राजीनामा दिल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शंका निर्माण झाली. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यास कचरत आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून व्यक्त व्हा.